महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवा 500 आणि 1000ची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 500 आणि 2000ची नोट बाजारात येणार याबद्दलची उत्सुकता होती। मात्र ही 2000ची नोट कशी असेल याच्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात होत्या। त्यामुळे नेमकी 2000ची नोट कशी असेल हे सांगणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नव्या नोट मध्ये चिप जमिनीत गाडली तरी शोधली जाणार, पैसे साठवणाऱ्यांवर जालिम उपाय, फेसबुक आणि व्हॉट्सअपवर फिरणारा मेसेज आपणही वाचला असेल, पण हे खरंय का याचाच शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। नोटेच्या पृष्ठभागावर छापलेले 2000 आपल्याला सहज दिसतात, पण ट्यूबलाइटच्या प्रकाशात पाहिलं तर लपवलेल्या 2000च्या आकड्याची छपाईही दिसते। या नोटेमध्ये एक सुरक्षा धागा सुद्धा आहे, ज्यावर आरबीआय आणि 2000 असा आकडा छापला गेलाय। थोडं तिरकस नजरेनं पाहिलं तर हा धागा हिरव्या रंगाचा होतो। शिवाय नोटेच्या खाली महात्मा गांधींची प्रतिमा आणि 2000चा वॉटरमार्क सुद्धा दिसेल। इतकं सगळं असलं तरी कोणतीही चिप मात्र दिसत नाही। आजपर्यंत कुठल्याही नोटेत चिप असल्याचं ऐकिवात नाही। मात्र नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर नव्या 2000 रुपयाच्या नोटेमध्ये नॅनो जीपीएस चिप असल्याचे मेसेजेस सगळीकडे व्हायरल झाले। हा मेसेज काय होता ते पहा। काळा पैसा लपवणाऱ्यांनो, आता तुमची खैर नाही, कारण आता 2000च्या नव्या नोटेमध्ये नॅनो जीपीएस चिप लावण्यात आली आहे। ही चिप सॅटेलाइटशी कनेक्टेड असेल, याला कुठल्याही पॉवरची गरज नसेल, हे केवळ सिग्नल रिफ्लेक्टर सारखं काम करेल। या नोटेवरती वेगवेगळ्या क्रमांकाची माहिती असेल, ज्यामुळे कोणत्या जागी किती पैसे आहेत याची तात्काळ माहिती मिळेल। एवढंच नाही तर जमिनीखाली 120 मीटर पर्यंत या नोटेचे सिग्नल मिळतील, त्यामुळे कोणी पैसे गाडून ठेवले तर त्याची माहिती सुद्धा तात्काळ मिळेल। जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम। जेव्हा आपण मोबाईलवरून एखादी कॅब बुक करतो किंवा जसं गुगल मॅपवरती आपण एखादा पत्ता शोधतो, त्यावेळी याच जीपीएसला सिग्नल मिळतात आणि त्यानंतर आपल्याला ते ठिकाण मॅपवरती दिसतं। ट्रेन, जहाज, सैन्यदल, विज्ञान संस्था अशा अनेक ठिकाणी याचा वापर होतो। चिप टेक्नोलॉजी कई साल पुरानी है। चिप टेक्नोलॉजी में चिप जो होता है वो आधार बनता है, न केवल जानकारी को एकत्रित करने का बल्कि साथ ही साथ जानकारी को ट्रांसमिट करने का भी। तो कहीं ना कहीं वो जरिया बन जाता है। ही नॅनो चिप कुठल्याही पॉवर विना काम करत असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आलाय। असं कुठलं तंत्रज्ञान आहे का याचा उलगडा सुद्धा एक्सपर्टनी केलाय। अगर किसी भी 2000 रुपए के नोट में नैनो साइबर चिप लगेगी तो बुनियादी सवाल ये देखने के लिए कि वो चिप ऑपरेट कैसे करेगी, उसको कहीं ना कहीं पावर की आवश्यकता होगी। दूसरी बात, चलिए चिप आपने लगा भी दी, वो चिप को काम करने के लिए आवश्यक होगा कि वो एटलीस्ट किसी नेटवर्क के माध्यम से जानकारी ट्रांसमिट कर सके। अब वो नेटवर्क भारतवर्ष में कोई एक नेटवर्क तो है नहीं, लिहाजा इंटरनेट ही एकमात्र नेटवर्क होगा जिसके माध्यम से इस तरह की चिप अपनी संदेश को ट्रांसमिट कर सकती है। पूरे राष्ट्र भर में कोई एक नेटवर्क विद्यमान नहीं है जिसका इस्तेमाल इस तरह के माइक्रो नैनो चिप्स कर पाएं इंफॉर्मेशन को ट्रांसमिट करने के लिए। इतकंच नाही तर नोटेमध्ये अशी चिप बसू सुद्धा शकते असा दावा तज्ञांनी केलाय। देखिए, इतना पतला भी नहीं है ये कागज़। और दूसरी बात क्या है कि जैसे आप होलोग्राफिक फीचर्स देखिए, अब यूरो पे होता है, काफ़ी करेंसीज दुनिया की हैं। डॉलर है, जैसे डॉलर मेटेलिक है, आप अगर मैग्नेट रखेंगे तो डॉलर मैग्नेट को अट्रैक्ट कर लेगा, राइट। सिमिलरली रुपी में अगर आरएफआईडी चिप लगाना है, पतला आरएफआईडी, ऐसे टेक्निकली बिल्कुल पॉसिबल है। डीएनडी से जाते हैं तो आपका आरएफआईडी होता है और एक्सटर्नल रीडर होता है। वहाँ से आप कहीं भी सिंगापुर जाएंगे तो आपको एक्सटर्नल रीडर वहाँ से जो कि उसको डिटेक्ट कर लेता है। तो क्या ये सैटेलाइट से डिटेक्ट हो सकता है? ये सैटेलाइट से डिटेक्ट हो सकता है। एंड अब आप अगर कहें कि सैटेलाइट को हम ऐसे कैलिब्रेट कर दें कि
वो इंटेंसिटी देख के रीड करे कि भी जहाँ पे से 500 नोट से ज़्यादा हैं उसको रीड करे, वो भी टेक्निकली पॉसिबल है। 2000ची एक नोट छापायला सरकारला 3 रुपये 17 पैसे इतका खर्च येतो। तेच नॅनो जीपीएस वाली नोट छापायला सरकारला 50 रुपये इतका खर्च येतो, जे सरकारला महाग पडतंय। नव्या अर्थक्रांतीची घोषणा झाली तेव्हा कुठेही या चिपचा उल्लेख नव्हता, ना भाषणात ना प्रसिद्धी पत्रकात। 2000 rupees will come with a GPS tracking system. There will be a chip. देखिए, ये चिप वाली बात कहां से आई मुझे नहीं मालूम। हल्ली सोशल मीडियामुळे फॉरवर्ड संस्कृतीला ऊत आलाय आणि त्याचाच फायदा काही टवाळखोर घेतात। अशा मोठ्या घटनांवेळी तर त्यांच्या क्रिएटिव्हिटीला ऊत येतो। आताही नेमकं तेच झालंय। त्यामुळे माझाच्या पडताळणीमध्ये हा व्हायरल मेसेज असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।